विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या हे कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही। आमच्या मातोश्री बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकरांना माझ्या लेकीनं एक माझ्या माता पितानं पायाखाली घेऊ लागलो, म्हणून आज तुझ्या समोर माझ्या लेकरानं मी उभा आहे। हे आज हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात। तो बदल जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण माझ्या लेकराला आहे ही माती कोणाची, या मातीचाच तुम्हाला विसर पडू लागला, या राष्ट्राचा, या धर्माचा, या आई बापाचा तुम्हाला विसर पडू लागला। हे माझ्या लेकरा ही माती कोणाची, अगोदर तुझ्या काळजावरती पेरून त्या कबीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची। हे माझ्या लेकरा स्वतःच्या स्वराज्यातल्या दिलास, हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोरानं। मग या राजाच्या मातीमध्ये आज सगळ्यात अगोदर कृतज्ञता, एक कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही। तुम्ही काय लग्नाला आलाय काय आमच्या का राजनं काय लग्नाचा कार्यक्रम? हा कॅमेरे इकडे फिरवा रे, जोरात रील जोरात झाली पाहिजे। हा बेमीर पॉइंट इक्विलायझर सुटला तरी चालतोय, चला परत मूळ स्थितीवर आणायचं इक्विलायझर। हा चला, हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। वंदे वंदे गणपती बाप्पा, मंगल मूर्ती के, श्रीराम जय 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 जय। आता सगळ्या माझ्या लेकरांना त्या मैत्रिणींची चर्चा, त्या शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम आणि हिनं तिला सांगायचं त्याला काय शिकवायचं झाले बाई, काय 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 करता का? हा आलं का लक्षात? हे पण आज घरी तसा जायचं नाही, आज केलं पाहिजे। बाबा तुझी बायको शाळेत आल्या कसरत करायला लागल्या, लवकर इकडे नवरा पण खाली पडला पाहिजे, नवऱ्यानं आमच्या राजला फोन केला पाहिजे, बाबा महिन्यात ना असलं एखादं ठेवत जा, आमचं धोत्र्याचं फुल आज गुलाब होऊन घरला आलेलं आहे। एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरात आनंदी, या विश्वातला सगळ्यात आनंदी माणूस कोण असतात? वसंत हंकारे। 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, कधी काय करतील याचा अंदाज नाही। अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर ठेस आणलाय। माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही। मॅडम हरणासारख्या पळत गेल्या, मला वाटलं 5-50 कार्टे घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या। कार्टे पण एवढी नालायक, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय। एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं, म्हणलं मेलो वसंतराव बसा बोंबलं, संपलं तुमचं व्याख्यान। असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे, पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं। म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, म्हणून हळूच मागं हात लावून बघितलं, सगळं काही व्यवस्थित होतं। मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या, तर कार्ट्या खालनं मला म्हणते कसं फसवलं तो पांढर तुझी असले हे पिवळ्या काळ्या माझ्या प्रश्नाला मान खाली घालायला लावशील का? अरे ए हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा पांडुरंग आहे पोरी, साठी फक्त मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही, मी कोणतंही व्यसन करणार नाही, मी कसलीच आत्महत्या करणार नाही। आय म्हटा नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातया, नमो अरिहंता नमो सिद्धा अन्न मोहम्मद रसूलुल्लाह अय्या लस्सलाह अय्या लल फलाह, नमो तस्स भगवा
भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच मी आलो होतो. शुभम मयूरनं हे आयोजन नक्कीच केलं. राजगौरव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ही लेकरं. आणि माझा बाळाला बोलायचं असेल, तुला बोलायचं आहे, ये लवकर ये. मी लहानपणापासून या वयातून गेलोय. आम्ही आईबाप बघितलेले त्यावेळेस. आज तुम्ही जसं वागता बोलता तसं आम्ही त्या पद्धतीने केलो, पण त्यावेळेस आम्हाला कोणी असं प्रबोधनकार करायला कोणी नव्हतं. समोर